महापालिकेच्या निवडणुका संपून केवळ 11 दिवस झाले आहेत। मात्र या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक विभागाकडे 150 तक्रारी आल्या आहेत। यावर्षी मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये प्रत्येक प्रभागात 4 उमेदवार निवडून देणे बंधनकारक होते। त्यानुसार निवडणुका झाल्या खऱ्या, मात्र पराभूत उमेदवारांनी थेट निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनमध्येच गोंधळ असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या। मध्यंतरी पुण्यात ईव्हीएम मशीनचेच दहनही करण्यात आले। त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडेही 150 तक्रारी आल्या आहेत। त्यामध्ये पराभूत उमेदवारांनी केलेल्या तक्रारी आहेत। यामध्ये ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ, चौकशीसाठी त्या सील करून ठेवाव्यात, उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची माहिती द्या, बूथ वाईज माहिती द्या, फेर निवडणूक घ्या अशा स्वरूपाच्या आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रवीण अष्टीकर यांनी दिली। याविषयी काही तक्रारदार उच्च न्यायालयातही जाणार आहेत। मात्र प्रशासनाच्या मते ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही गोंधळ होणे शक्य नाही, असे स्पष्ट केले आहे।